नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामींना प्रसन्न करायला खूप मोठ्या यज्ञाची किंवा कठीण तपाची गरज नसते. गरज असते ती फक्त रोजच्या निस्सीम भावाची. नित्यसेवा म्हणजे कोणतेही कठीण काम किंवा मोठा विधी नसतो. रोजच्या धावपळीतून स्वामींसाठी काढलेली अगदी 5 मिनिटे असतात. मग तो एका माळेचा जप असो, तारक मंत्र म्हणणे असो किंवा स्वामींची आरती करणे असो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच समजून घेणार आहोत की स्वामींची नित्यसेवा इतकी महत्त्वाची का आहे आणि नित्यसेवा करणाऱ्या भक्ताला स्वामी काय देतात. नित्यसेवा म्हणजे स्वामींची सेवा नियमितपणे आणि सातत्याने करणे. रोज ठराविक वेळेला स्वामींचे नामस्मरण, तारक मंत्र, आरती, ग्रंथवाचन किंवा आपल्या परंपरेनुसार सेवा करणे म्हणजेच नित्यसेवा. रोजची सेवा कमी वेळाची असली तरी ती मनापासून आणि नियमित असणे महत्त्वाचे आहे. सेवा किती वेळ केली यापेक्षा स्वामींसाठी रोज थोडा वेळ राखून ठेवणे हे अधिक महत्त्वाचे असते. स्वामींची नित्यसेवा इतकी महत्त्वाची का आहे? मानवी मन चंचल असते आणि दैनंदिन जीवनातील ताणतणाव, चिंता यामुळे ते सतत विचलित होते. पण जेव्हा भक्त दररोज ठराविक वेळी स्वामींची नित्यसेवा करतो तेव्हा मनाला एक विशिष्ट शिस्त लागते. या नियमितपणामुळे मानसिक ताण कमी होतो आणि मन शांत राहते. स्वामींच्या नित्यसेवेमुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. स्वामींच्या मंत्रामध्ये प्रचंड आध्यात्मिक आणि सकारात्मक स्पंदने आहेत. घरामध्ये रोज स्वामींची नित्यसेवा केली तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. नित्यसेवेमुळे घराभोवती एक सकारात्मक आणि सुरक्षारक्षक कवच तयार होते. कधीतरी संकट आल्यावर स्वामींची आठवण काढणे आणि रोज न चुकता प्रेमाने स्वामींची सेवा करणे यामध्ये खूप मोठा फरक आहे. नित्यसेवा ही स्वामींप्रती असलेली निष्ठा आणि कृतज्ञता दाखवते. यामुळे भक्त आणि स्वामी यांच्यामध्ये अतूट भावनिक आणि आध्यात्मिक नाते तयार होते. नित्यसेवा करणाऱ्या भक्ताला स्वामी काय देतात? सर्वप्रथम मनाला स्थिरता आणि धैर्य मिळवून देतात. आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चिंता आहे. घर, कुटुंब, पैसा, व्यवसाय, मुले, आरोग्य किंवा भविष्य. मन सतत एखाद्या विचारामध्ये अडकलेले असते. अशा वेळेला नित्यसेवा मनाला रोज थोडा आधार देते. स्वामींचे नामस्मरण करताना मनातील विचार काही काळ थांबतात. स्वामी भक्ताला अशी मानसिक ताकद देतात की भक्त हळूहळू प्रत्येक परिस्थितीवर लगेच घाबरून प्रतिक्रिया देत नाही. त्याला थोडे स्थिर राहण्याची सवय लागते. संकट आले तरी तो पूर्णपणे कोसळत नाही. समस्या मोठी असू शकते, दुःखही असते, पण मनात कुठेतरी एक आधार असतो की मार्ग नक्की निघेल. आणि हा धीर अनेकदा नित्यसेवेमधून अधिक दृढ होत जातो. नित्यसेवेचा एक मोठा परिणाम म्हणजे भक्ताच्या जीवनामध्ये शिस्त आणि सातत्याची सवय निर्माण होते. रोज स्वामींसाठी ठरलेला वेळ राखून सेवा करत राहिल्याने कोणतीही गोष्ट नियमितपणे करण्याची वृत्ती वाढते. आज केली आणि अनेक दिवस सोडून दिली असे न करता सातत्य टिकवण्याची सवय लागते. ही सवय हळूहळू जीवनातील इतर गोष्टींमध्येही दिसू लागते. काम असो, प्रयत्न असो किंवा एखादी जबाबदारी, ती अर्ध्यावर सोडून न देता पुढे नेण्याची ताकद मिळते. स्वामींची नित्यसेवा भक्ताला रोज स्वतःशी प्रामाणिक राहायला आणि सातत्याने प्रयत्न करत राहायला शिकवते. मोठा बदल नेहमी एका दिवसात घडत नाही. छोट्या गोष्टी सातत्याने केल्या की त्यातून मोठा परिणाम निर्माण होतो. नित्यसेवेचे महत्त्वही या सातत्यामध्ये आहे. नित्यसेवा करणाऱ्या भक्ताला संकटामध्ये स्वामींचा आधार मिळतो. नित्यसेवा करणारा भक्त स्वामींकडे केवळ इच्छा मागण्यासाठी जात नाही. रोजच्या सेवेमुळे सुख आणि दुःख दोन्ही काळामध्ये स्वामींचे स्मरण त्याच्यासोबत राहते. म्हणून जेव्हा अचानक मोठे संकट येते तेव्हा भक्ताचे नाते त्या क्षणी नव्याने सुरू होत नाही, ते आधीपासूनच जोडलेले असते. संकटाच्या वेळी स्वामी भक्तासाठी योग्य मदतीचे मार्ग, योग्य व्यक्ती आणि परिस्थितीतून बाहेर पडण्याच्या संधी निर्माण करून देतात. कधी समस्या लगेच संपत नाही, पण त्या समस्येमधून पुढे काय करायचे, कोणता निर्णय घ्यायचा याची दिशा मिळत जाते. नित्यसेवा करणाऱ्या भक्ताला संकटामध्ये मार्ग शोधण्याचा आधार मिळतो. नित्यसेवा करणाऱ्या भक्ताच्या आयुष्यात कितीही मोठी संकटे आली तरी स्वामी त्याला कधीही खचू देत नाहीत. कठीण प्रसंगामध्ये एखादी व्यक्ती, योग्य विचार किंवा अकस्मात मिळणारी मदत यांच्या रूपामध्ये स्वामी पाठीशी उभे राहतात. नित्यसेवेमुळे स्वामींशी एक वेगळी जोड निर्माण होते. एखाद्या व्यक्तीला आपण रोज भेटतो, तिच्याशी बोलतो, तेव्हा आपली ओळख आणि नाते अधिक घट्ट होते. भक्तीचेही तसेच आहे. अधूनमधून स्वामींची आठवण करणे आणि रोज त्यांच्या स्मरणात राहणे यामध्ये फरक आहे. नित्यसेवा भक्ताला रोज पुन्हा स्वामींच्या चरणी घेऊन जाते. कितीही काम असो, चिंता असो किंवा आयुष्यामध्ये गोंधळ असो, सेवेसाठी बसल्यावर काही काळ मन स्वामींकडे वळते आणि हीच रोजची सवय भक्ताच्या मनामध्ये स्वामींची जागा अधिक घट्ट करून घेते.
हळूहळू अशी अवस्था येते की एखादी चांगली गोष्ट घडली तरी स्वामीच आठवतात आणि अडचण आली तरी सर्वप्रथम त्यांचेच नाव मनात येते. स्वामीशी असलेली ही अखंड जोड नित्यसेवेने अधिक मजबूत होते. नित्यसेवा करणाऱ्या भक्ताची स्वामीभक्ती केवळ त्याच्यापुरती मर्यादित राहत नाही, तर त्याच्या कुटुंबालाही तिचा आधार मिळतो. ज्या घरामध्ये नियमित स्वामी सेवा, नामस्मरण आणि अन्नदान होते तिथे अन्नाची आणि धनाची कधीही कमतरता भासत नाही. स्वामी भक्ताच्या घराला स्थैर्य, आरोग्य आणि कौटुंबिक सौख्य प्रदान करतात. मुलांवर चांगले संस्कार घडतात आणि घरातील वातावरणही आनंदी राहते. आर्थिक अडचणीच्या वेळेला नवीन मार्ग किंवा आवश्यक संधी मिळतात. कुटुंबातील एखाद्यावर आजारपण किंवा कठीण वेळ आली तर स्वामी योग्य मार्ग आणि योग्य मदत पोहोचवतात. स्वामींची खरी कृपा म्हणजे भक्ताचा उद्धार. नित्यसेवेमुळे भक्ताच्या अंतःकरणातील षड्रिपू हळूहळू क्षीण होतात. भक्तामध्ये नम्रता येते, अहंकाराचा नाश होतो. भक्तीमध्ये सर्वात मोठी अडचण कधीकधी मनात न कळत येणारा अहंकार असतो. मी इतकी सेवा करतो, माझी भक्ती जास्त आहे, माझ्यावरच स्वामींची जास्त कृपा आहे, असे विचार मनात आले तर भक्तीचा खरा भाव कमी होतो. नित्यसेवा भक्ताला रोज स्वामींच्या चरणी नम्र होण्याची संधी देते. प्रत्येक दिवशी सेवा करताना माणसाला जाणवते की आयुष्यामध्ये सर्व काही आपल्या हातात नसते. स्वामी भक्ताला नम्रता आणि समर्पण शिकवतात. सेवा ही स्वतःचे मोठेपण दाखवण्यासाठी नसून स्वामींशी मनापासून जोडलेले राहण्यासाठी आहे, अशी जाणीव स्पष्ट होत जाते. नित्यसेवा करणाऱ्या भक्ताला स्वामी संयम देतात, कारण रोजच्या सेवेमुळे भक्ताला प्रत्येक गोष्ट लगेच मिळालीच पाहिजे अशी अपेक्षा हळूहळू कमी होते. एखादी इच्छा पूर्ण व्हायला वेळ लागला तरी तो सेवा सोडून देत नाही. नित्यसेवेचे सातत्य त्याला थांबण्याची, परिस्थिती समजून घेण्याची ताकद देते. म्हणूनच काही गोष्टी उशिरा मिळाल्या तरी नित्यसेवा करणारा भक्त सहज खचत नाही. स्वामी त्याला केवळ इच्छेचे फळ देत नाही, तर ते फळ मिळेपर्यंत संयमाने टिकून राहण्याचे बळही देतात. स्वामींची नित्यसेवा महत्त्वाची आहे, कारण ती भक्तीला फक्त एखाद्या दिवसापुरते किंवा एखाद्या इच्छेपुरते मर्यादित ठेवत नाही. नित्यसेवा करणारा भक्त रोज स्वामींशी आपली जोड कायम ठेवतो. तो फक्त संकट आले की स्वामींकडे जात नाही, तर सुख, दुःख, चांगल्या वाईट प्रत्येक काळामध्ये सेवेत सातत्य ठेवतो. त्यामुळे स्वामी त्या भक्ताला अधिक जवळून घडवून घेतात. त्याच्या मनातील कमतरता दूर करून योग्य दिशा देतात आणि कठीण परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद देतात. त्याला जीवनासाठी तयार करतात. म्हणूनच नित्यसेवेचे फळ म्हणजे आपली एखादी इच्छा पूर्ण होणे नसते, तर आपल्या जीवनाला योग्य आधार, दिशा आणि स्वामी कृपेची सततची जोड मिळण्यामध्ये आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेतले की स्वामींची नित्यसेवा का महत्त्वाची आहे आणि नित्यसेवा करणाऱ्या भक्ताला स्वामी काय देतात. कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.